Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आमचं अकाउंट हॅक होण्यापूर्वी आम्ही माध्यमांना शेअर केलेलं आमच्या प्रेक्षक संख्येचं हे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे. प्रेक्षकांपैकी 94% पेक्षा जास्त भारतीय आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू भारतीय तरुणांना पाकिस्तानी का संबोधत आहेत असं ट्विट अभिजित दिपके यांनी केलंय. सोबत त्यांनी त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीच्या फॉलोअर्सच्या लिस्टचं स्क्रीन रेकॉर्डिंगही पोस्ट केलंय. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर पाकिस्तानचा समर्थन असल्याचा आरोप ट्रोलर्सकडून केला जात होता. फक्त ट्रोलर्सच नाही तर थेट भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही अभिजित दिपकेंवर आरोप केले होते. किरेन रिजिजू यांनी अभिजित दिपकेंचं नाव न घेता ट्विट केलं होतं की मला अशा लोकांची दया येते जे सोशल मीडियावर पाकिस्तान आणि जॉर्ज सोरोस गँगकडून आपले फॉलोअर्स मिळवण्याचा प्रयत्न करतात असं ते ट्विट करत म्हणाले. पुढे ते म्हणाले की भारतात पुरेशी लोकसंख्या आणि अत्यंत उत्साही तरुण पिढी आहे जे खरे आणि मौल्यवान फॉलोअर्स बनू शकतात. भारतविरोधी गटाकडून कोणत्याही मान्यता मिळवण्याची काहीही गरज नाही असंही किरेन रिजिजू यांनी पुढे म्हटलं होतं. मात्र आता अभिजित दिपके यांनी स्क्रीन रेकॉर्डिंग शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे. त्यांनी ट्विट करत 94.7% फॉलोअर्स भारतीय असल्याचं दाखवून दिलंय. दरम्यान मूळचे महाराष्ट्रातले असलेले आणि सध्या अमेरिकेतल्या बोस्टनमध्ये शिक्षण घेत असलेल्या अभिजित दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीची सोशल मीडियावर प्रचंड क्रेज निर्माण झाली आहे. ट्विटरनंतर त्यांचं इंस्टाग्राम अकाउंटही हॅक करण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र आता त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट रिकव्हर झाल्याचं त्यांनी पोस्ट करून सांगितलंय. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.